नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत. 4 बॉर्डर रांगोळ्या आहेत आणि ह्या रांगोळ्या तुम्ही देवघरासमोर आणि दारासमोरही ट्राय करू शकतात. आणि 4ही रांगोळ्या आपण एकदम सोप्या पद्धतीनेच काढून दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला नक्कीच जमतील आणि मोस्टली आपण स्टेन्सिलचाच वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर अशा वेगवेगळ्या स्टेन्सिल्स असतील त्याचा वापर करून तुम्ही छान छान बॉर्डर रांगोळ्या काढू शकतात. तर बघू शकता आपली पहिली बॉर्डर रांगोळी ओम नावाची स्टेन्सिल, जे आपलं ओम शुभचिन्ह आहे ते काढलं आणि बाजूने 2-2 सरळ लाईन काढून घेतले आहे. परत त्याच्या साईडने मोठे मोठे टिपके काढून त्याला व्हाईट आणि पिवळा कलर दिला आहे आणि अशी डिझाईन करून घेतो आहे. आणि जे आपलं शस्त्र आहे रांगोळीचं, बॉटल आणि पेनाच्या मदतीने त्याला डिझाईन करून घेणार आहे. तर बघू शकता हे आपलं पुढचं शस्त्रच म्हणायला लागणार याला, कारण की भरपूर उपयोगात येतं आपल्याला ते. तर रांगोळ्या नक्की ट्राय करा मैत्रिणींनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि एकदम छोट्या छोट्या सुबक छान छान रांगोळ्या आहेत. यात मी तुम्हाला दाखवलं आहे की वेगवेगळ्या प्रकारे आपण कशी रांगोळीची अरेंजमेंट करू शकतो. आणि अशाच जर सोप्या सुंदर रांगोळ्यांची तुम्हाला नवनवीन आयडियाज पाहिजे असतील आणि रोज नवीन रांगोळ्या शिकायच्या असतील तर एकदा आपल्या चॅनलला भेट द्या. सर्व व्हिडिओ चेक करा तुमच्या वेळेनुसार, जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल. आणि जर तुम्हाला रांगोळ्या आवडल्या तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढायला शिकवलं जातं. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ अपलोड होतो. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघत जा आणि नवीन रांगोळ्या, नवीन डिझाईन्स रोज शिकत जा. आणि ज्या मैत्रिणी रोज आपले व्हिडिओ बघतात, कमेंट्स करतात, रांगोळ्या ट्राय करतात, नवीन डिझाईन शिकतात, त्यांचं मनापासून धन्यवाद आहे. भरपूर आपल्याला चांगला प्रतिसाद देत आहे सर्व मैत्रिणी. तर असंच तुमचा पाठिंबा माझ्या पाठीशी राहू द्या, म्हणजे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. पुढची रांगोळी लक्ष्मी मातेच्या पावलाचं स्टेन्सिल आहे. असं ते काढून घेतलं स्टेन्सिलच्या मदतीने आणि बाजूने लाल आणि पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशनचे टिपके काढले, एकत्रच काढले, म्हणजे एक छान डिझाईन तयार झाली. बघू शकता 3-3 टिपक्यांची. मधला टिपका थोडा मोठा काढायचा आणि साईडचे त्याच्यापेक्षा थोडे छोटे साईज ठेवायची. आणि बाजूने स्वस्तिक काढले. तुमच्याकडे जर स्टेन्सिल नसेल तर तुम्ही हाताच्या मदतीने पण काढू शकता पावलं आणि स्वस्तिक. पण आजकाल सर्वांकडेच स्टेन्सिल्स वगैरे असतात, त्यामुळे काही एवढं प्रश्न नाही आहे. ज्यांना रांगोळी जमत नाही त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. म्हणजे स्टेन्सिलच्या मदतीने वेगवेगळ्या अरेंजमेंट करून तुम्ही रांगोळीची डिझाईन तयार करू शकता छान अशी. थोडा हिरव्या कलरचे छोटे छोटे टिपके काढून घ्यायचे आणि पावलं असे फक्त व्हाईट कलरने काढू नये, त्यामुळे त्याच्यावर लाल आणि पिवळ्या कलरने टिपके काढून घेतले. त्याला बोटाने प्रेस करून घेतलं आहे हलकं. बघू शकता आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. तुळशीसमोरही काढता येईल डिझाईन, ही सुंदर आहे. तुम्हाला जर सकाळी तेवढं वेळ मिळत असेल तुळशीसमोर वगैरे रांगोळी काढायला तर तुम्ही नक्कीच काढू शकतात. पुढची रांगोळी तर आपण असं स्वस्तिक काढून घेतलं आहे स्टेन्सिलच्या मदतीने. MDFचं स्टेन्सिल आहे हे. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंज करू शकतात मैत्रिणींनो. मी लाल आणि पिवळ्या कलरचा वापर करून हे स्वस्तिक काढलं आहे. नक्की ट्राय करा. रांगोळ्या खूप सुंदर आहे आणि एकदम कमी वेळात होतील अशाच आहे. आणि रोजही आपण अशाच रांगोळ्या दाखवतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, रांगोळ्या आवडल्या तर नक्की काढा आणि तुमच्या मैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा.
आणि हे जे मी गोलाकार देते ते पण व्यवस्थित मन लावून बघा मैत्रिणींनो, कशा प्रकारे मी तो बोट फिरवते वगैरे. म्हणजे जर तुम्हाला अजून जमत नसेल त्यांच्यासाठी सांगते. या प्रकारची रांगोळी मी दारासमोर काढली होती काही दिवसांपूर्वी. पण म्हटलं चला आज आपण व्हिडिओतही दाखवूया. म्हणजे सकाळी जेव्हा रांगोळी काढते मी तर एवढा वेळ नसतो व्हिडिओ वगैरे शूट करायला, त्यामुळे त्या रांगोळ्या मी नंतर दाखवत असते तुम्हाला. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं वेळेवर नोटिफिकेशन येईल. आणि जेव्हाही तुम्ही कमेंट्स करता तिथे हाईप नावाचा ऑप्शन येतो, हाईप, तर त्यावरही क्लिक करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होईल तुमच्या मैत्रिणींपर्यंत आणि सर्वांना नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील. ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. यात पिवळा आणि सफेद कलरमध्ये मोठा टिपका काढून घेतला आणि त्याला असा गोलाकार दिला आहे हाताने. आणि बोटाच्या चिमटीच्या मदतीने आपण छोटे छोटे पानं काढतोय, पानांचा आकार देतोय. एकदम सोप्या सुंदर रांगोळ्या आहेत. नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला अजूनही रांगोळी जमत नसेल मैत्रिणींनो, तर रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करा. आपोआप रांगोळी जमायला लागेल. काहीच अवघड नाही रांगोळी काढणं. तर आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण अशा सोप्या सोप्या रांगोळ्या घेऊन येणार आहोत. आणि आधीचे जर व्हिडिओ तुमचे बघायचे राहिले असतील रांगोळ्यांचे तर नक्की बघा. आणि तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल नक्की ट्राय करा. तर भेटूया अशाच सोप्या सुंदर झटपट होणाऱ्या रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी काय होणार रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.